महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। काय वाटतं? सदन नाही पण मदत होऊ शकते, शेतकऱ्याला मदत होऊ शकते ना, कर्जमाफीचा हातभार लागू शकतो समजा। मग शेतकऱ्याला शेतीत ते ना शेती सोडून देते ना शेतकरी। असं वाटत नाही का शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला पाहिजे? आपल्याकडून आपण आता आपल्या बाजूला सरपंचही आहेत, सगळे मेंबरही येत आहेत, आपण स्वतः उपसरपंच आहेत। आपण असा ठराव घेऊन सनी आपल्या ग्रामपंचायत पुरता ठराव घेऊन सनी राज्य सरकारकडे पाठवणार का? कशाच्या बाबतीत? शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा याबाबत घेऊ शकतो ना, ग्रामसभेचा ठराव घेऊ शकतो आणि आमच्या बॉडीचा ठराव घेऊन पाठवू शकतो। कारण की जोपर्यंत शेतीला उद्योगाचा दर्जा देणार नाही तोपर्यंत शेतकरी तरणार नाही असं वाटत हे करे। जवळपास आम्ही सगळे शेतकरीच आहेत आणि शेतकरी हा आपला देशच कृषी प्रधान आणि शेतकरी हा कणा आहे देशाचा। तर राज्य सरकारकडून काय अपेक्षित आहे? काय मदत पाहिजे शेतकऱ्यांसाठी? काय करता आलं पाहिजे, काय करता येऊ शकतं आणि काय करायला पाहिजे? शेतकऱ्याची म्हणून अपेक्षा भरपूर आहेत, पण ते आम्ही आमच्या स्तरावर आता ते आम्ही आमच्या मागण्या सदस्य उपसरपंच म्हणून गावाचे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहेत, पण आम्ही बाप्पूच्या माध्यमातून खासदार साहेबाच्या माध्यमातून त्या आम्ही आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचतो, ते तिथपर्यंत त्या शासनापर्यंत पोहोचतात। धन्यवाद। आपलं नाव? आसमान गोविंदराव काळे। सरपंच गावाच्या विकासाच्या बाबतीत काय सांगता? आम्हाला 2.5 वर्षे निवडून होऊन आमची झालेली आहे। विकास बाबतीत आपलं छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपान भुमरे पालकमंत्री असताना आम्हाला म्हणजे जवळजवळ 50 ते 80 कोटीपर्यंत निधी दिलेला आहे। आमच्या क्षेत्रस्थे वगैरे सगळे डांबरीकरण झालेले आहेत आणि गावांतर्गत बी आमचे आणि मंदिर परिसरात बी प्युअर ब्लॉक आणि रस्ते झालेले आहेत। त्याच्या पुढे बी जे विकासात हे राहतं आम्हाला आमदार सामान्य यांचं वेळोवेळी आम्हाला आणि विकास कामाला आम्हाला निधी ते तर कुठलीही कमी पडून देत नाही। काय कामं अपेक्षित कामं काय करण्याची इच्छा आहे? आमचं मुख्यतः दळणवळण चांगला झालेला आहे। याच्यानंतर आमचे मंदिर परिसर आणि जे मुख्य बाजारपेठचा थोडा विकास राहिलेला आहे तो आता आम्ही हाती घेतला आहे। पुन्हा बी कामं टाकलेले समजा विकास मंदिराच्या संदर्भात आणि आम्हाला 5 वर्षात आम्ही काम होणार नाही असे नियोजन चालू केलेलं आहे। सरकारचा शेतमालाला भाव विजय गायकवाड सरपंच नाव। पाच 2025 रोजी माझी उपसरपंचपदी आमच्या ग्रामपंचायतच्या माझ्या सर्व सहकार्याच्या मदतीने निवड झाली। भावना आनंदाचीच आहे। काय वाटतं? सहकार्यांचं म्हणजे सदस्यांचं हे दाखवलं मला। सरपंचाच्या बरोबर काम करायचा अनुभव येतो। काय कामं करणं अपेक्षित आहे? आमचे सिमेंट रोड आणि नदी आहे आम्हाला भरपूर मोठी, 1, 2, 3 बंधारे पाण्याच्या बाबतीत आणि बाकी रोड बीड काही राहिले आहेत हे बाप्पूच्या साहेबाच्या माध्यमातून। संभाजीनगरचे खासदार माजी पालकमंत्री तुमच्या तालुक्याचे आहेत, आमदार 101% त्यांचंच पाठबळ येतं। याच्या आधी त्या प्रमाणात विकास झाला नव्हता, त्या प्रमाणात व्हायला पाहिजे। पालकमंत्री
70-80 कोटी रुपयाचा निधी आला. त्याचा तुम्हाला शासन आहे, 2 पुलं आहेत, 4 बांधारे आहेत, रोड आहेत, पेवर ब्लॉक झाले, 150 विहिरी झाल्यात, 100 कोटी झालेत शेतकऱ्यांची. भरपूर कामं झाली बापूच्या आणि साहेबाच्या माध्यमातून. कृषी प्रधान देश आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण आज शेतकऱ्यावर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ येते. या घटनेकडे आपण कसं बघतो? शासनाने शेतकरी हो, मी शेतकरी पण आहे. शासनाने शेतकऱ्याला प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मग त्यात दूध असो, शेतीमाल असो, जे असन ते, समजा पाण्याचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, ते शासनाने याकडे लक्ष बापू आणि साहेब आहेत. पण तरी जास्त स्तरावर विजेचा प्रश्न आम्हाला गंभीर आहे, त्याच्याकडे पाहणं आहे. आणि पाण्याचा प्रश्न थोडा. आपण सत्ताधारी महायुतीने निवडणुका काळात एक वचन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, शेतकऱ्यांना मोफत 24 तास बिल देणार आणि कर्जमाफी करणार. अजून कर्जमाफी तर अजून 2 वर्ष करता येणार नाही असं अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे. ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पण आहेत. आणि शेतकऱ्यांना 24 तास सोडा, दिवसा वीज मिळत नाही. काय वाटतं? वीज शेतकरी म्हणून तर 24 तास मिळायलाच पाहिजे. राहिला प्रश्न कर्जमाफी व्हायला पाहिजे, पण तो प्रश्न आमच्या स्तरावर नाही. त्या प्रश्नाला बापू म्हणजे आमदार, तालुक्याचे आमदार आणि माननीय खासदार. काय वाटतं? कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. कर्जमाफी व्हायलाच पाहिजे, कारण पावसाची अनियमितता आहे. आम्हाला कधी होतो कधी होत नाही, आणि पिकं त्या प्रमाणात येत नाही, त्यामुळे शेतकरी पैसे भरू शकत नाही. Gracias.